नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. BA तृतीय वर्ष सत्र 6वे विषय लोकप्रशासन यामध्ये पेपर क्रमांक 13 म्हणून या सेमिस्टरला आपल्याला सार्वजनिक धोरण आणि विकास या पेपरचा अभ्यास हा करावयाचा आहे. मित्रहो, लोकप्रशासन हा विषय संपूर्ण जगामध्ये शिकवला जातो आणि त्यातही पब्लिक पॉलिसी किंवा सार्वजनिक धोरण, सरकारचे धोरण हा एक असा विषय किंवा अशी एक ज्ञानशाखा म्हणून विकसित होत आहे की ज्यामध्ये अनेक संधी आहेत, ज्यामध्ये अनेक आव्हाने आहेत आणि हा विषय कोणत्याही विकसनशील देशामधल्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी जे पायाभूत प्रयत्न केले जातात हा विषय त्याच्याशी संबंधित आहे. आणि त्यामुळे या विषयाचं एक वेगळं महत्त्व आहे. त्याच्याच बरोबरीने आपल्याला विकास या संकल्पनेचा, त्याच्या पुढील आव्हानांचा देखील आढावा घ्यायचा आहे. सर्वात आधी आपण सार्वजनिक धोरण आणि विकास या पेपरचा अभ्यासक्रम पाहणार आहोत. यामध्ये पहिलं प्रकरण अर्थातच या पेपरची पायाभूत सैद्धांतिक माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला असली पाहिजे या उद्देशाने सार्वजनिक धोरण म्हणजे काय, त्याच्या व्याख्या, त्याचा अर्थ नेमका काय आहे, त्याचं एकंदरीत स्वरूप काय आहे. सार्वजनिक धोरण हे शासनाचे धोरण असते. साहजिकच त्याचे अनेक उद्देशही असतात. आपल्याला त्या उद्देशांचा देखील अभ्यास करावयाचा. जितके प्रश्न असतात, जितक्या समस्या असतात, कारण आपण सुरुवातीलाच सांगितलं होतं की प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सरकार जेव्हा एखादं धोरण तयार करतं आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. तर साहजिकच आहे, समस्या विविध असतात आणि त्या सोडविण्यासाठी मग सार्वजनिक धोरणांचे देखील अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या प्रकरणामध्ये शेवटच्या टप्प्यात आपल्याला सार्वजनिक धोरण ही एक अतिशय गुंतागुंतीची आणि दीर्घ प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेचा देखील अभ्यास हा करावयाचा आहे. कारण सार्वजनिक धोरण ही काही एका रात्रीत तयार होत नाही. ही एक मोठी प्रोसेस असते, त्याच्यात अनेक टप्पे असतात. त्याची निर्मिती होत असते. त्या निर्मितीच्या पूर्वीपासून काही गोष्टी आपल्याला अभ्यासाव्या लागतील. त्यानंतर त्याची अंमलबजावणी होते. अंमलबजावणीच्या दरम्यान अनेक बाबी आहेत. नंतर त्याचं मूल्यांकन केलं जातं. त्या धोरणामध्ये सुधारणा, दुरुस्ती, बदल, परिवर्तन हे केले जातात. तर या साऱ्या प्रक्रियेचा देखील आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यास हा करायचा आहे. त्यानंतर जे दुसरं प्रकरण आहे ते आहे सार्वजनिक धोरणाची जी निर्मिती होत असते त्या सार्वजनिक धोरणाची निर्मिती करण्यामध्ये प्रमुख योगदान देणाऱ्या मुख्य 4 घटकांचा, आधारस्तंभांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये सर्वप्रथम ऑब्व्हियसली साहजिकच आहे की सार्वजनिक धोरणांना अनेकदा कायद्याचं रूप असतं आणि त्याची जागा अर्थातच मग कायदेमंडळ. त्या कायदेमंडळाचं
योगदान काय आहे सार्वजनिक धोरणाच्या निर्मितीमध्ये, आपल्याला त्याचा अभ्यास करावायचा आहे. कार्यकारी मंडळाची भूमिका देखील अतिशय महत्त्वाची असते, त्याचा देखील आपल्याला अभ्यास करावा लागेल. आज घडीला आपण पाहतोय की न्यायपालिकेची सक्रियता ही प्रचंड वाढलेली आहे आणि त्यामुळे सार्वजनिक धोरणांच्या निर्मितीमध्ये न्यायालय देखील फार मोठ्या प्रमाणावर आज घडीला योगदान करत आहेत. तर आपल्याला ते देखील पाहायचं आहे. सार्वजनिक धोरणांच्या निर्मितीमध्ये आणखीन एक घटक हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या फार मोठ्या प्रमाणावर आपला प्रभाव पाडत असतो आणि तो आहे समाजातला नागरिक, की ज्याची भूमिका काहीशी अराजकीय असते, जो सामाजिक राजकीय दृष्ट्या सजग असतो, ज्याचा अहिंसेवर विश्वास असतो, असा नागरी समाज जो आपल्या आजूबाजूच्या घटनांबाबत सचेत असतो, तो देखील अनेकदा सार्वजनिक धोरणांची निर्मिती होत असताना आपल्या सजगपणामुळे, आपल्या जागरूकतेमुळे, आपल्या जबाबदारीच्या भूमिकेमुळे अनेकदा सार्वजनिक धोरणाच्या निर्मितीमध्ये मोठे योगदान करीत असतो. आपल्याला ते देखील अभ्यासावे लागणार आहे. त्यानंतरचा तिसऱ्या प्रकरणाचा जो भाग आहे तो आहे सार्वजनिक धोरणाच्या अंमलबजावणीशी संबंधित. सार्वजनिक धोरण प्रत्यक्षात आल्यानंतर त्या धोरणाची अंमलबजावणी तितक्याच सक्षमपणे, प्रभावीपणे होणे देखील महत्त्वाचे आहे. कारण सार्वजनिक धोरणाच्या यशापयशावर शासनाचे यशापयश हे निर्धारित होत असते आणि त्यामुळे सार्वजनिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना जे दोन अत्यंत महत्त्वाचे प्रमुख आणि मध्यवर्ती घटक आहेत, एक म्हणजे कार्यकारी मंडळ आणि दुसरं म्हणजे नोकरशाही, ज्याला आपण ब्युरोक्रेसी म्हणतो, प्रशासन म्हणतो, त्यांची भूमिका, आपल्याला या दोघांची भूमिका आपल्याला अभ्यासावयाची आहे सार्वजनिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये. त्यानंतर आपल्याला सार्वजनिक धोरणाबाबतची सैद्धांतिक माहिती झाल्यानंतर भारतामध्ये जे प्रमुख सार्वजनिक धोरणं आजपर्यंत निर्माण झाले की ज्याचा दीर्घ आणि गडद परिणाम हा जनमानसावर झाला, एकूणच जीवन व्यवहारावर झाला, आपल्याला त्या काही निवडक सार्वजनिक धोरणांचा अभ्यास करावयाचा आहे. यामध्ये आपण अर्थातच पाहणार आहोत 1991 साली जे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन भारतानं स्वीकारलं, त्याचाच एक भाग, त्याचंच एक रूप असणारं निर्गुंतवणूक धोरण, डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी ज्याला म्हणतो आपण. तर आपल्याला ती पॉलिसी बघायची आहे की सरकारनं जी ही एक 1947 पासून भली मोठी गुंतवणूक लोकांना सेवा देणाऱ्या यंत्रणांवर, इन्फ्रास्ट्रक्चरवर केलेली आहे, आज घडला सरकार ते विकत आहे. सरकार त्याच्यामधून स्वतःची हिस्सेदारी कमी करत आहे आणि खाजगी क्षेत्राला ती निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आमंत्रण देत आहे. अर्थातच हे खाजगीकरणाचंच एक रूप आहे, परंतु हे निर्गुंतवणूक धोरण आज घडीला अतिशय कळीचा मुद्दा झालेला आहे. आपल्याला त्याचा अभ्यास हा करावयाचा आहे. त्यानंतर राष्ट्रीय जल धोरणाचा आपल्याला अभ्यास करावा लागेल, कारण पाणी हे एक असं संसाधन आहे की ज्याच्याबाबत आज घडीला प्रचंड जागरूकता निर्माण होत आहे. त्याचं दुर्भिक्ष्य जसं जसं वाढत आहे तसं तसं त्याचं महत्त्व हे वाढत जात आहे. त्यामुळं या धोरणाचा देखील सामान्य व्यक्ती असेल, शेतकरी असेल, उद्योजक असेल, या सर्वांवर फार मोठा परिणाम हा झालेला आहे. आपल्याला त्याचा देखील आढावा घ्यावा लागेल. त्यानंतरचं एक महत्त्वाचं सामाजिक धोरण म्हणून आपण अन्न सुरक्षा धोरणाला पाहू शकतो.
आपण जाणतोच की भारत हा विकसनशील देश आहे, गरीब देश आहे. फार मोठ्या प्रमाणावर या देशातली जनता ही रिकाम्या पोटी झोपत असते. अशा वेळी सरकारने अन्न सुरक्षा धोरण राबवण्याचे नक्की केलेले आहे. याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रॅक्टिकल लेवलला बराच विरोधही झाला होता, परंतु आज ही पॉलिसी प्रत्यक्षात चालू आहे. त्यानंतर शेवटचं धोरण जे आपल्याला अभ्यासावयाचं आहे ते आहे भूमी सुधारण्याच्या बाबतीतलं, भूसुधार, जमीन सुधारण्याच्या बाबतीतलं. तर याच्या बाबतीतही आपण सविस्तर चर्चा ही करणारच आहोत. त्यानंतर प्रकरण 5 इथं आपल्याला थोडासा ट्रॅक हा चेंज करावा लागेल आणि विकास या संकल्पनेबाबत माहिती घ्यावी लागेल. अर्थातच विकास, डेव्हलपमेंट या शब्दाचा अर्थ काय आहे किंवा ही संकल्पना काय आहे, कारण ही संकल्पना वाढ, ग्रोथ याच्यापासून बरीचशी वेगळी आहे. त्याच्याच बरोबरीनं आपल्याला शाश्वत विकास म्हणजे काय, सर्वसमावेशक वाढ म्हणजे काय, किंवा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुरा त्याच्याबद्दल माहिती आपल्याला घ्यावी लागणार आहे. विकासाचे हे नवीन आधुनिक आयाम आहेत की ज्याच्याबद्दल स्पर्धा परीक्षांमध्ये देखील फार मोठ्या प्रमाणावर विचारणा ही केली जात असते. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे विकासासमोरील आव्हाने नेमकी काय आहेत आज घडीला. म्हणजे आपण पाहतो की प्रत्येक देशाचं टार्गेट, प्रत्येक देशाचा उद्देश, ध्येय, गोल हे विकास करणं आहे. परंतु हा विकास सोपा नाही, त्याला अनेक अडथळे आहेत, त्याच्यामध्ये मोठे आव्हाने उभे ठाकलेली आहेत. आपल्याला त्याच्या संबंधानं थोडक्यात माहिती ही घ्यावी लागणार आहे. पहिलं आव्हान अर्थातच लोकसंख्या विस्फोटाचा. लोकसंख्या वाढ ही कॉमन गोष्ट आहे, परंतु लोकसंख्या विस्फोट, पॉप्युलेशन एक्सप्लोजन असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती समस्या अधिक गंभीर झालेली असते. आपण पाहतो लोकसंख्येच्या वाढीमुळे अनेक गोष्टी या होतात. त्यानंतर त्याचाच एक दुष्परिणाम आपण पाहतोय की जो विकासासमोरील सगळ्यात मोठा आव्हान आहे बेरोजगारी आहे, दारिद्र्य आहे, किंवा ज्याला आपण पोल्युशन म्हणू, प्रदूषण म्हणू. तर या सगळ्या गोष्टी की ज्या आज घडीला विकासाच्या प्रक्रियेमध्ये खीळ घालत आहेत, या साऱ्यांचा आपल्याला आढावा हा घ्यावा लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, BA तृतीय वर्षासाठी 6वं सेमिस्टर हे देखील कोरोनामुळे आपल्याला जास्तीत जास्त ऑनलाईनच घ्यावं लागणार आहे. मध्यंतरी आपण झूमवर लेक्चरही घेतले, त्याला तुम्ही चांगला प्रतिसादही दिला. मात्र अशा पद्धतीच्या लेक्चरमुळे किंवा हे लेक्चर यूट्यूबवर अपलोड झाल्यामुळे तुम्हाला हव्या त्यावेळी हे लेक्चर्स पाहता येतील, अभ्यासता येतील, हा उद्देश महाविद्यालय प्रशासनाचा आहे. तुर्तास या लेक्चरमध्ये इतका भाग सफिशियंट आहे, पुरेसा आहे. पुढील तासापासून आपण सार्वजनिक धोरण याचा अभ्यास
सुरू करणार आहोत, प्रत्यक्ष अभ्यास सुरू करणार आहोत. धन्यवाद.